मॉर्निंग. आजचा ब्लॉग स्टार्ट होत आहे कॉलेजपासनं, कारण आज मला टाईमच नाही भेटला ब्लॉग स्टार्ट करण्यासाठी, तर मी इथनं स्टार्ट करत आहे. तर आज मला काकाजींनी आनंद दिले इथे, कारण ट्युशनच्या तिथे ॲडव्हान्स फी भरायची होती आणि कॉलेजच्या आमनेसामनेच ट्युशन आहे. आणि आज मी स्कूल युनिफॉर्म घातली होती, म्हणजे कॉलेज युनिफॉर्म घातली होती. आणि इथे आमचं लेक्चर स्टार्ट व्हायचं होतं, कारण आता 10:30 वाजले होते आणि आतापर्यंत कोणी आलं नव्हतं लेक्चरसाठी. हिला स्टूल भेटत नव्हता. आम्ही धाऊ असे अरेंजमेंट केली. ॲक्च्युली आता AB सेक्शन मिक्स आहेत, त्यामुळे थोडी प्रॉब्लेम जात आहे. तर ही B सेक्शनची आमची दोन्ही सेक्शनसोबत फ्रेंडशिप झालेली आहे. आणि त्यानंतर आमचा फायनली एक लेक्चर झाला आणि ते आम्ही बसलो होतो. आता करायचं काय तर समजत नव्हतं. आम्ही खूप वेळ बसलो, अर्धा एक तास. त्यानंतर इथल्या 2-3 मुलींनी प्लॅन केलं की जायचं मॅमकडे. त्या गेल्यानंतर मॅम म्हणाल्या की आता तुम्ही घरी जा, आता आपलं लेक्चर उद्याच किंवा डायरेक्ट मंडेला होईल. उद्या 15 ऑगस्ट आहे, तो उद्या तर नाहीच होईल. त्यानंतर आम्ही सगळे सुट्टी झाली तर बाहेर निघालो. सगळे एकदम खुश झाले आणि सगळेजण घरी जात होते, पण मला बोनाफाईड्स वगैरे लागत होतं, म्हणजे बोनाफाईड्स पाहिजे नव्हती. तर मी मम्मीला कॉल वगैरे केला की कशासाठी पाहिजे, कारण तिथे परमिशन लागतो. आणि त्यानंतर मी आणि माझी एक फ्रेंड जी B सेक्शनची आहे, आम्ही ते ग्रुपनी गोष्टी करत होतो. पण त्यानंतर आम्ही वरती गेलो, जिथे हॉल होता तिथनं आम्ही विचारलं, तर त्या म्हणाल्या की तुमचं सेक्शन A आहे तर तुमचं खाली असेल, तिथनं घेतलं. त्यानंतर आमच्यासोबत B सेक्शनची पण मुलगी होती, तिला पण बोनाफाईड पाहिजे होती. ते इथे कसं असतं की सेक्शन अलग असला तर त्यांचा डिपार्टमेंट पण अलग असतो, मग आपापल्या डिपार्टमेंटमधनं आपल्याला बोनाफाईड्स घ्यावा लागतो. तर आम्ही इथे वरती दुसऱ्या फ्लोअरवरती गेलो होतो तिचं बोनाफाईड घेण्यासाठी. आमचं तर सगळं खालीच होतं, आमचा क्लासरूम वगैरे सगळंच खाली आहे, तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही झाली. आणि प्रिन्सिपलसाठी परमिशन, म्हणजे प्रिन्सिपलचे सिग्नेचर वगैरे लागतं, तर त्यासाठी पण आम्हाला म्हणजे प्रिन्सिपल भेटले नाही, तर उद्या परवा बघावं लागेल. आणि ते आम्ही बसलो होतो, थकून गेलो होतो. तर इथला व्ह्यू बघा, कॉलेजमध्ये इतके झाड आहे की एकदम शांत वातावरण वाटते. त्यानंतर फायनली घरी जात होतो. पण जी B सेक्शनची मुलगी होती तिला तिची ॲडमिशन सर्टिफिकेट मागितली त्या बोनाफाईडसाठी, ते तिने आणली नव्हती. तर आम्ही घरी गेलो, तिला म्हणजे तिचं डिपार्टमेंटच नाही मिळालं वरती. तर आम्ही बसलो होतो एका जागी. आम्ही खूप जास्त थकलो होतो. आणि एक तर हे युनिफॉर्म मी जी फर्स्ट टाईम घातली होती, ती ही ओढणी पण माझ्यानं सांभाळत नव्हती. ते एकदम असं वाटत होतं कोणी फाशी देत आहे असं वाटत होतं. त्यानंतर आम्ही डिस्कस केलं की आता जेवण करायचं की डायरेक्ट घरी जायचं. तर तितक्यातनं पाऊस पण सुरू झाला, तर आम्हाला वाटलं की तर फालतूच ओलं होऊन जाऊ द्या, युनिफॉर्म वगैरे घालून यावं लागेल, 15 ऑगस्ट आहेत. त्यामुळे आम्ही लंच वगैरे नाही करता डायरेक्ट घरी आलो. येऊन जा. तर आम्ही खूप सारे ॲटो शोधले, कारण आम्हाला एक पण ॲटो नाही मिळत होता आणि पाऊस इतका येत होता की आम्ही पूर्ण ओलं झालो होतो. त्यानंतर आम्ही जितके पण ॲटो बघत होतो ते सगळे दुसरीकडेच जात होते, जिथे आम्हाला जायचं तिकडे जातच नव्हते. त्यानंतर फायनली एक ॲटो मिळाला. त्यात आता मी घरी आली आहे. आज मावशीची तब्येत थोडी खराब आहे, तिची शाळेत झोपलीच असेल. काकाची पण ड्युटीवर गेले. आज मावशीची तब्येत खराब आहे, तर आई येणार आहे. आई आली शाळेत. कोण आई नाही आली? ते एकटीच आहे का मग? आता वाजले 7:45. आता पाणी वगैरे आणलं आहे. मावशीला थोडंसं बरं आहे आणि आता मी अभ्यास करणार आहे कालसारखाच. तर आज मी तितकं शूट नाही करत, कारण मी काल केलं होतं शूट. रोज तेच नाही करत. आजचा ब्लॉग खूप छोटा राहील, कारण
सगळ्यांची तब्येत इथे खराब आहे आणि मला ब्लॉग बनवायची पण तितकी इच्छा नाही आहे. तर मला जेव्हा मन करते मी तेव्हा रेकॉर्ड करते. तर आता आई स्वयंपाक वगैरे करेल, नंतर आम्ही जेवू. काकाजी आज 10 वाजता येईल. त्यांनी आज 12 वाजता घेतली होती कारण ट्युशनच्या तिथे जायचं होतं म्हणून. आज मी थोडेसे गाणे ऐकतच रायटिंग वर्क कंप्लीट करेल कारण जेव्हा एनर्जी डाऊन होते तेव्हा मी गाणे ऐकत असते. तर आता अभ्यास करून डुगू पण खूप त्रास देते. फिजिक्स आज ना एकच लेक्चर झालं आणि आज आम्हाला 12 वाजता सुट्टी झाली. त्यानंतर आम्ही ऑफिसमध्ये वगैरे गेलो होतो. तिथे बोनाफाईट वगैरे पाहिजे होती मला. तर बोनाफाईट भेटल्यावर तिथे म्हणजे असं स्कूलमध्ये नव्हतं तसं इथे आहे. इथे अर्ज वगैरे लिहावा लागतो, त्यानंतर प्रिन्सिपलची साईन द्यावा लागतो. त्याच्यानंतर आपल्याला ज्याच्यासाठी बोनाफाईट पाहिजे ते तिथे सब्जेक्ट म्हणून टाकावा लागतो. ते तर कधी केलं नाही कारण की स्कूलमध्ये असं डायरेक्ट भेटून जात होतं क्लास टीचरकडनं, पण इथे तसं नाही होत. त्याचं बघू बोनाफाईटचं काय होतं. तर अभ्यास करते, त्यानंतर भेटू आपण. इथं का डुगू काय करत आहे. काय आहे डुगू. हे बघ आज कसा पसारा केला हिने. ते केस कसे झाले पूर्ण पांढरे पांढरे. चला आता अभ्यास करते मी, त्यानंतर आपण भेटू. काल तर 9:30 वाजले होते, आज काय माहिती किती टाईम होईल. तर आज चांगलं नाही वाटत आहे. तर भेटू आपण कालच्याच टाईमवरती 9:30 वाजता. मी ते फिजिक्सचं करत आहे. त्यानंतर फिजिक्सचं थोडंसंच आहे. तरी कालचं जे होतं ते इंग्लिशचं एकदम छोटंसं होतं, कम्युनिकेशन स्किलचं. तर ते मी आता व्हॉट्सअपवरती कोणाला तरी मेसेज म्हणजे फोटो सेंड करायला लावेल, म्हणजे माझ्या फ्रेंडला, तर ती करून देईल. कारण की तिने मला दाखवलं जस्ट 4-5 लाईन्स आहे, तर ते होऊन जाते फटाफट. आणि मॅथमॅटिक्सचे जे आहे ते फॉर्म्युलेज मी लिहून टाकेल कारण की ते खूप इम्पॉर्टंट आहे. मॅथमॅटिक्सचे ट्रिग्नॉमेट्री अँड सायन्सचे पण थोडेफार न्यूटन्स लॉ वगैरे इम्पॉर्टंट आहे तर ते फॉर्म्युलेज मी नोटबुकच्या लास्ट पेजवरती लिहून टाकेल, ज्याने की कधी प्रॉब्लेम नाही होणार. तर आता आपण भेटू थोड्या वेळात. काय भाजी केली होता. माझा अभ्यास झाला आहे. आता आम्ही जेवण वगैरे करू. काकाची डाळ असते. तर डुगू बघू काय करत आहे. तर आता वाजले 10. आता डुगू काकाजीला राखी बांधणार आहे कारण इतके दिवस झाले त्यांची तब्येतच खराब आहे, डुगूची किंवा मावशीची. आणि काकाजीला राखी बांधायचा चान्सच नाही मिळाला. जेव्हा रक्षाबंधन होतं तेव्हा सगळे आमच्या इथे गावाला होते. तर आता राखी वगैरे बांधताय, मी दाखवते.
असं घ्या ना, असं घ्या ना ते. हळू लावा ना. हल्ला. हळू लावा. अच्छा. हां. जमलं. ये ओवा. ओवा. जवळ ओवा. हां. असं असं. हां. 4 5 झालं झालं झालं. असं असं कर. राखी बांधता येईल. नाही. हे तसंच चांगलं वाटतं. हे चालू दीदीकडे पाय. एक दोन वर्षात चांगली बांधते ते. आता असं असं करू. जय जय करू. उलट असं असं. कर फिरव. समोर फिरव. नमस्कार कर. हां. पैसे तिथे घेतले ना जा. पैसे नाही देत. तिकडे पाय. दीदी इकडे पाय दीदीकडे. दीदी इकडे असं पकड इकडे बघा. दीदी इकडे स्माइल इकडे बघ. हा झालं. फोड आता फोड फोड काय आहे त्याच्यात पाय बरं. काय रे. गुड नाईट. गुड नाईट. झोपेतून उठून आली आहे गुड नाईट म्हणण्यासाठी. झोपली होती का तू. गुड नाईट. गुड नाईट. बाय कर. बाय. किसी दे. भेटू आपण उद्या.